ज्या वेशामध्ये सचिननं भारत परिक्रमा केली तो वेश, तेच हेल्मेट, तीच सायकल आणि तोच सचिन. त्याचं आपण वेदच्या या व्यासपीठावरती आपला फॅकल्टी म्हणून स्वागत करूया. तर मला सांग की मुळात तू आर्टिस्ट, तर सायकल ही तुझ्या आयुष्यात कशी आली? पहिली सायकल मला इथे घोडबंदर रोडला शाळेमध्ये शिकवायला जायचं होतं. हां. आणि तो 8 किलोमीटरचा प्रवास, म्हणजे रिक्षाने साधारण 90 रुपये जायचे, 90 रुपये म्हणजे 200 रुपये दिवसाला गेले. बस सर्व्हिस व्यवस्थित नाही, त्याच्यामुळे मग स्वस्तातला पर्याय शोधत शोधत शेवटी मी सायकल घेतली. आणि त्या सायकलने ठाणा ते घोडबंदर एवढा प्रवास डोक्यात होता. पण एक दिवस काय डोक्यात आलं म्हणून मग ती घेऊन मी डोंबिवलीला म्हणजे 21 किलोमीटर जायचा असा प्रयत्न केला. IPHमधनं कामं संपवून निघालो आणि त्या सायकलने कल्याणला म्हणजे 21 किलोमीटरसाठी 4 तास लागले मला. रस्ता चुकलो, कल्याणला पोहोचलो, कल्याणवरनं परत वाटा शोधत पण तो जो प्रवास होता तिथे मला एक वेगळी किक जाणवली की सायकलिंगमध्ये हे पण आहे. आणि मला त्यावेळेला वाटलं की अरे आपण आयुष्यात 21 किलोमीटर म्हणजे प्रचंड मोठी मजल मारली असं एक डोक्यात आलं. तर तिथे खरं सायकलिंग सापडलं असं मला वाटतं. असं वाटतं. आणि मग तू म्हणजे या भारत भ्रमणाचा संकल्प करण्याआधी तू कुठे कुठे जाऊन आलास? मनाली ते खारदुंगला हा जो प्रवास आहे सायकल प्रवास लेहमधला तो मी एकट्याने केला. त्याच्यानंतर साधारण डोंबिवली ते कन्याकुमारी असा 1700 किलोमीटरचा प्रवास झालेला. पुन्हा मग मी मिझोराममध्ये गेलो. त्यावेळेला ॲक्च्युली एक मित्र दिल्लीचा होता, पण त्याची पहिल्याच दिवशी सायकल तुटली आणि तो परत गेला. तर तो एकट्याने मला 800 किलोमीटरचा प्रवास. मग आता इथे माझे बरेचसे सायकलिंगचे मित्र सायकलिंगमधले आहेत, तर त्यांच्यासोबत अरुणाचल केलेलं. तर अशी 3 टोकं केलेली. आणि 4थं टोक मला ह्या भारत परिक्रमेत म्हणजे गुजरात करायचं होतं. नाटकवाला असल्यामुळे थोडीशी ती रंगीत तालीम वगैरे करायची सवय म्हणून ते कन्याकुमारी आधी करून ठेवलेलं होतं त्याच ह्याच्यामध्ये. बरं, आता भारत भ्रमणाची कल्पना कशी आली सांग? मी म्हटलं तसं मनाली ते खारदुंगला हा प्रवास केल्यानंतर एक प्रचंड असा आत्मविश्वासापेक्षा इगो वाढलेला की अरे आपण काहीतरी मोठं केलं आहे. आणि ते करून ज्या वेळेला मी मुंबईत आलो तर मुंबईतल्या लोकल ट्रेनने मला ताबडतोब जमिनीवर आणलं. बदलापूरला मी 1:30 वाजता होतो, तिथे मी सायकल ठेवली आणि रविवार होता. पुढची ट्रेन मेगा ब्लॉक असल्यामुळे 4:30 वाजता होती. तर त्या वेळात मी प्लॅटफॉर्मवर बसून होतो आणि प्लॅटफॉर्मवर बसून मी विचार करत होतो की अरे आपल्याला किती आनंद झाला आहे. पण बाकीचं जग तसंच होतं. मग लक्षात आलं अरे फक्त मला आनंद झाला आहे. मग याचा हेतू काय, म्हणजे मग अजून याच्यापेक्षा आपण मोठं काहीतरी करायला हवं, पण ते फक्त माझा स्वार्थ किंवा माझा आनंद याच्यासाठी नसेल. असा तो विचार डोक्यात आला. मग भारत परिक्रमा करायचं. मग भारत परिक्रमा करायची तर काहीतरी विधायक कारण हवं. योगायोगाने आपली 25 वर्ष आणि मग त्यानिमित्ताने 25 राज्य असा तो संकल्प डोक्यात आला. म्हणजे IPHची 25 वर्ष म्हणून 25 राज्य हा संकल्प तुझ्या डोक्यात आला. या सफरीची आखणी कशी केलीस? तर प्लॅनिंग करायचं म्हणजे काय, तर 6 महिने मी फक्त रूटवर काम करत होतो. म्हणजे गुगल मॅपवर बसायचं, मला किती मी दिवसाला जाईल तर 80 किलोमीटर मी जाऊ शकतो, कारण मला लोकांशी बोलायचं पण होतं. मग त्या 80 किलोमीटरवर कुठलं गाव असेल, त्याच्या आजूबाजूला कुठली NGO आहे का, मानसिक आरोग्याशी संबंधित काम करणाऱ्या काही संस्था लोक आहेत का, हा सगळा अभ्यास करायला 6 महिने गेले. ह्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं चॅलेंजिंग जो पार्ट होता तो माझा फिजिकल हेल्थ, म्हणजे ती क्षमता वाढवणं. कारण मला अस्थमाचा त्रास, स्पॉन्डिलिसिसचा त्रास आणि मूळव्याधाचा त्रास होता. तर हे आजार जर वाटेत उद्भवले तर मी काय करणार, कारण हिमालयात तुम्ही गेलात तर तिथे मुळात ऑक्सिजन कमी आणि अशा ठिकाणी तुम्ही सायकलिंग करता आणि तिथे असतं. तर ही सगळी तयारी एका बाजूला चालत होती. मेंटल फिटनेस हा तर होताच, कारण या सगळ्या आधीच्या प्रवासामध्ये एक गोष्ट लक्षात आली की हा मेंटल फिटनेसवर टिकलो म्हणजे आपण टिकू शकतो याच्यामध्ये. तुम्ही किती किलोमीटर जाताय हे काहीच नाही, म्हणजे तुम्ही 100 केल्यानंतर पुढच्या पहिल्या किलोमीटरमध्ये सुद्धा तुम्ही हे करू शकता, गिवअप करू शकता. त्याच्यामुळे त्यासाठी मग IPHमधल्या बऱ्याच जणांची मदत होती. हे सगळं करत असताना मुळात राईड डिझाईन कशा होतात की सायकलवरनं निघाला आणि सायकल परत घरात आणली. मला त्याच्या आधी भारतात जे 9,500 सायकलिंग किलोमीटर झालेलं त्याच्यातनं एक गोष्ट लक्षात आली की आपण इथे नाही थांबायचं, आपण थोडं पुढे. तर
मग ह्याचं पुस्तक आलं पाहिजे, हा एक भाग. त्याच्यामुळे मी 223 दिवसांमध्ये फेसबुक आणि इतर माध्यमांवरनं साधारण 213 पोस्ट लिहिल्या. तर ते रेग्युलरली लिहित होतो, ते एक मी व्रत म्हणून स्वतःसाठी घेतलेलं. दुसरं असं ऑडिओ व्हिज्युअलचं काम बघतोय, तर मग ह्याचं ऑडिओ व्हिज्युअल डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. तर मग त्याच्यासाठी काय तयारी असायला हवी, एवढ्या मोठ्या राईडवर सायकल कोणती निवडायला हवी, त्याच्यानंतर त्याला लागणारी जी काही साहित्य आहेत, ह्या सगळ्या पॅनियर्स किंवा हे जे काही आहे, तर हे मला आपल्याकडे भारतात अजूनही मिळत नाही. मग परदेशातनं मागवायचं तर तिकडनं येणाऱ्या माणसांवर एक डोळा ठेवा, अच्छा तू येतोयस का, मग ह्या तारखेला माझं हे सांग, कारण ते तरी किती आणणार ना. तर असं प्रचंड प्लॅनिंग आणि अभ्यास त्याच्यामध्ये होता. हे किती किलो वजन असतं रे सगळं मिळून? सायकलवर माझ्यासोबत 30 किलोचं सामान होतं. सायकलचं वजन वेगळं, म्हणजे सायकलचं 18 किलो आणि हे 30 किलो आणि तुझं? आणि माझं साधारण 68 किलो. आता आपण तुझ्या प्रवासाकडे येऊया. प्रवासाच्या आधीचा दिवस कसा होता? नेहमीसारखा गोंधळाचा नव्हता, कारण वेदकडनं सगळ्यात महत्त्वाची शिकलेली गोष्ट म्हणजे प्लॅनिंग, आणि माझं प्लॅनिंग परफेक्ट होतं. कुठलंही म्हणजे मला माहिती आहे की आता इथून आपल्याला डिटॅचमेंटला सुरुवात होणार आहे. कशाला डिटॅचमेंटला सुरुवात? कशापासून डिटॅचमेंट? जे काही रेग्युलर चाललेलं असेल, कारण मला पुढचा प्रवास हा खूप पॉझिटिव्ह वेने आणि खूप वेगळ्या कारण मला बघायचं होतं. सो म्हणून त्या आधीचा सगळा मी जो होतो त्याच्यापासून मला डिटॅच व्हायचं होतं. आधीचा तू जो होतास त्याच्यापासनं तू रात्री स्वतःला डिटॅच करत होतास. बरं, पण रात्र सरली, दिवस उजाडला आणि पहिला दिवस मला वाटतं तिथपासून सुरुवात करायची का आपण? सुरुवात मी IPH पासून झाली आपल्या. सकाळी 6 वाजता डोंबिवलीहून निघालो. ठरल्याप्रमाणे 9:30ला इकडे आलो. साधारण 170 किलोमीटरचं मी टार्गेट ठेवलेलं होतं त्या दिवशी. 170 पहिल्या दिवशी? पहिल्या दिवशी. त्याचं कारण असं होतं की पहिल्याच दिवशी माझ्याबरोबर माझे मित्र एस्कॉर्ट व्हॅन घेऊन येणार होते. तर मला एक गोष्ट होती, एकतर मुक्तांगण हे माझं होम ग्राउंड. अच्छा. त्याच्यामुळे मी जर हे 170 किलोमीटर केले तर पुढच्या 223 दिवसांसाठी तो मला जबरदस्त कॉन्फिडन्स असणार होता. पण तो पहिला दिवस म्हणजे खंडाळ्याचा घाट हे 30 किलो सामान घेऊन चढताना पाणी संपलं, पायात क्रॅम्प आला. आधीची सगळी प्रॅक्टिस असतानासुद्धा हे सगळं चढताना असं डोक्यात आलं की बहुतेक ही राईड इथेच संपणार. बरं, असं आलं. पण तिथे स्वतःला पुश केलं. दिवसाला 80 किलोमीटर हे ओव्हरऑल टार्गेट होतं 223 दिवसांमध्ये, पण 123 म्हणजे 170 म्हणजे डबल करायचं होतं. तर शेवटी साधारण 16 तासानंतर मी मुक्तांगणला रात्री 10:40 पोहोचलो. प्रवास मी जो काही डिझाईन केला होता ना त्याचे 6 भाग केलेले सोपं होण्यासाठी. कारण 6 महिन्यात हा अभ्यास करायचा तो माझ्यासाठी खूप हे होतं, दमवणारं होतं. तर मग 6 भाग केले की ठाणे ते कन्याकुमारी आपण जाऊया. त्याच्यानंतर कन्याकुमारी ते कलकत्ता, आणि तिथून मग प्रवास ॲक्च्युली सुरू होत गेला. सायकलिंग किंवा सायकलिस्टसाठी सगळ्यात मोठं जे दुःस्वप्न असतं की समोरून येणारा उलटा वारा. तर म्हणजे मी त्या भागाला जी काही त्या भागात सायकलिंग केलं त्याला नावच असं दिलेलं की हेडविंड महोत्सव. हेडविंड महोत्सव. कारण माझा स्पीड मारला जायचा तिकडे. म्हणजे साधारण तासाला 15 किलोमीटर मी जायला हवं, तर मी जेमतेम 5 ते 6 किलोमीटर जाऊ शकायचो. एवढा वारा असायचा? एवढा वारा उलटा असायचा. प्रवासातली गंमत किंवा हे असं असतं की आज 80 किलोमीटर गेलोय, पण 80 किलोमीटरवर गेल्यानंतर लोकांना माहिती नाही ना मी कशासाठी आलो आहे. मग लोकांना विचारायचं की बाबा मी असं आलो आहे, मी अमुक कारणासाठी फिरतो आहे, तर मला तुमच्या गावात राहायला जागा मिळेल का, आणि मला तुमच्या गावातल्या मुलांशी, कॉलेजमधल्या मुलांशी बोलता येईल का. तर ते म्हणाले नाही नाही असं काही नाही आहे, तुम्ही एक काम करा, तुम्ही 2 किलोमीटर पुढे जा, तुम्हाला राहायला चांगली जागा मिळेल आमच्या गावात. तर चांगल्या जागेची संकल्पना म्हणजे त्यांची काहीतरी भलतीच, कारण मी मुंबईवरनं आलो आहे असं त्यांचं. तर 2 किलोमीटरवर काही नसायचं. मग अजून थोडं पुढे, अजून थोडं पुढे, असं करत करत मग 120 किलोमीटर दमावणारे तुम्ही गेल्यानंतर इतिहासात पाहिलेलं म्हणजे कलेच्या इतिहासात जे काही बघितलेलं असतं त्या गंगावतरण शिल्पासमोर मी ज्यावेळेला डायरेक्ट उभा राहिलो, तर तो एक अनुभव, म्हणजे असे अनुभव सायकलिंगच्या ह्याच्यात मला मिळत गेले. असा तो प्रवास सुरू होता पुढे. दिल्ली देशाची राजधानी. मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं एक ते असं सायकलिंग करेन आणि अशा थाटात सायकलवरनं मी दिल्ली गाठेन. तुम्ही माझा हा अवतार बघताय, तर हा अवतार
मुद्दाम जनरली सायकलिंग म्हटल्यानंतर म्हणजे गरम होऊ नये किंवा याच्यासाठी शॉर्ट्स आणि असे कपडे असतात, पण मी मुद्दाम फुल स्लीव्ज आणि फुल हे कपडे घातलेले, कारण मी ज्यावेळेला एखाद्या कॉजसाठी फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या गावांमध्ये जाणार, तर तिथल्या बऱ्याचशा महिलांना अशा अर्धा वेशात आलेला माणूस बघणं किंवा त्याच्याशी संवाद साधणं ऑकवर्ड होतं. तर ह्या गोष्टी टाळायच्या होत्या म्हणून हा एक अटायर त्याच्यासाठी कंप्लीट ठेवला होता. ऋतू आणि निसर्ग बघितलंस त्याचे जरा फोटोग्राफ्स दाखव. जनरली मी सगळे ऋतू ह्या 7 महिन्यांमध्ये करेन असं वाटलेलं. जूनमध्ये पाऊस सुरू होईल असा एक साधारण अंदाज होता, पण नॉर्थ ईस्टमध्ये पोचल्यानंतर लक्षात आलं की मार्चमध्ये तिथे पावसाळा सुरू होतो आणि तिथला पावसाळा हा फार भयानक असतो. तो डायरेक्ट विजा आणि पाऊस झोडपून काढणारा, रस्ते वाहून नेणारा असा पाऊस तिकडे होता. त्या पावसातनं सायकलिंग करत होतो. बघूया त्याच्यानंतर डायरेक्ट लखनौमध्ये ज्यावेळेला पोहोचलो त्यावेळेला लोक म्हणतात, अरे तू का वेडा झाला का, तू काय म्हणजे थांब ना दुपारचा. मी म्हटलं नाही मी म्हणजे कम्फर्टेबल आहे. अरे नाही पण टेम्परेचर बघतोयस का, 54 डिग्री होतं. बापरे. ते धुकं प्रचंड. सकाळी म्हणजे साधारण एक शेड्यूल माझं ठरलेलं असायचं, त्या शेड्यूलमध्ये सायकलिंग करायचं. तर त्या ह्याच्यात हे बरं अशा रस्त्यांमध्ये, घाट रस्त्यांवर किंवा नॉर्मल रस्त्यांवर पण लोकांना सायकलीच दिसतच नाही, तिथे धुक्यात धावत दिसणं आणि त्याचा रिस्पेक्ट. म्हणजे बरेचदा अशा जोरात तिकडच्या गाड्या यायच्या आणि ते अचानक दचकून गाड्या थांबवायचे, कारण त्यांना अपेक्षाच नसायची की सायकलवाला समोर नाही येतोय इतक्यावरती घाटात. तर असेही अनुभव त्या सगळ्या ऋतूमध्ये आले. एक्स्ट्रीम कॉन्ट्रास्ट मी जे म्हणालो ते 51 डिग्रीचं इथे स्पीडोमीटरवर टेम्परेचर दाखवत आहे आणि 8-4 अशा डिग्री टेम्परेचरमध्ये सुद्धा सायकलिंग झालं. सो हे सुद्धा अनुभव त्या सगळ्या याच्यामध्ये होते. ही सगळ्यात माझी आवडती राईड म्हणता येईल याच्यामध्ये, कारण ही राईड करायच्या आधी मी 6 दिवस शेड्यूलच्या मागे होतो आणि मला कळलं की मला अमुक तारखेला तिथे वसंत महोत्सव आहे. कुठे? कलकत्त्यामध्ये शांतिनिकेतन. शांतिनिकेतनला. कारण 2 वर्षापूर्वीपासूनचं माझं स्वप्न होतं की शांतिनिकेतनमध्ये जाऊन तो फेस्टिवल अटेंड करायचा. तर सुरू झालं. हा पर्टिक्युलर फोटो जिथे मी काढला तर शेवटचा दिवस उरलेला असताना 213 किलोमीटर जायचं होतं. बापरे. तर मी म्हटलं हे जरा अति आहे, पण तरी आपण एक चान्स घेऊया आणि 5 वाजता राईड सुरू करूया. पहाटे 5 वाजता सुरू केली तर साधारण मी 12च्या आसपास 100 किलोमीटर जर करू शकलो तर मग मी पुढचे 100 करू शकेन. 5 वाजता सुरू झालं. त्या अंकलना फोन करतोय. अंकल काहीतरी बंगालीतनं सांगतायत जे मला कळत नव्हतं. म्हटलं अंकल तुम्ही फक्त मला दरवाजा उघडून द्या. त्यांना मी हिंदी सांगतोय, दरवाजा खोल दो, कारण लॉजचा दरवाजा त्यांनी आतून बंद केलेला, लॉक केलेलं. तर मला बाहेर जाऊ द्या, मी सुरू. तर ते काहीतरी सांगतायत बंगालीतनं. मग त्यांना लक्षात आलं की ह्याला कळत नाही. मग ते इंग्लिशमध्ये म्हणाले रेनिंग. मी म्हटलं ओके, म्हणजे झालं, पाऊस पडतोय. आता सगळं बॅगेतलं सामान, पावसासाठीचं सेफ्टी गिअर काढले. कसा बसा 5:45पर्यंत बघितली वाट, पाऊस थांबे ना. त्यांना म्हटलं तुम्ही दरवाजा उघडून द्या, मी पावसात सुरुवात करतो सायकल. पावसात सायकलिंग सुरू केलं. पावसाचा जोर वाढला. बाहेर ज्या गाड्या रस्त्याने जायच्या त्या चिखल उडवायचे, पाणी उडवायचं, त्या सगळ्या नादात ते वाचवत स्वतःला जात असताना लक्षात आलं की मी 3 किलोमीटर चुकीच्या रस्त्याला गेलो. म्हणजे एक वळण चुकलं आणि मी 3 किलोमीटर पुढे गेलो. चहा प्यायला थांबलो, पाऊस थांबलेला म्हणून. परत मागे आलो 3 किलोमीटर आणि परत रस्त्याला लागलो. करत माझा अंदाज होता की 12ला मी पोहोचेन 100 किलोमीटरवर. पण पहिले 100 किलोमीटरमधला 5 किलोमीटर रस्ता चांगला होता. उरलेला 95 प्रचंड खराब रस्ता, म्हणजे अख्ख्या राईडमधला. जिथे मी 12ला पोहोचायचं तिथे मी संध्याकाळी 5:30ला पोहोचलो. 100 किलोमीटर. मधल्या वेळात जेवणाची ठिकाणं मिळाली नाहीत. 3 समोसे आणि 2 लाडू एका मिठाईच्या दुकानात खाल्ले. 5:30 वाजता परत डोक्यात विचार आला की गिवअप करूया का, कशाला करतोय आपण हे. पण म्हटलं नाही आपण स्वतःला चॅलेंज केले. तिकडनं सुरू झालं परत. 7:30-8च्या दरम्यान भूक लागलेली म्हणून एका धाब्यात थांबलो. तो धाब्यावर गेल्यानंतर तिथे लक्षात आलं की आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहे, कारण तिथे सगळे दारू प्यायला बसलेले होते आणि मग त्यांना मला मदतच करायची होती. मग त्यांना मदत करण्याच्या नादात एक रस्ता सांगितलं, तो आणखी 1.5 किलोमीटर चुकीच्या ठिकाणी गेला रात्रीच्या अंधारात.
आणि नंतर जो हायवे लागला तो सुनसान रस्ता, कोणीही नाही. आणि अशा वेळेला मी करत करत साधारण 12च्या सुमारास भोलपूर गाव, जिथे मला पोचायचं होतं, त्याच्या वेशीवर पोहोचलो. तिथून पुढे गंमत असू दे, तिथून मी ज्याच्या घरी जायचं होतं त्याला फोन केला. तो म्हणाला, अरे अच्छा किया, आ गए. अब अंदर आके गांव में आके एक ऐसा ऐसा गली आएगा, उसमें घुस जाना, आपको सामने एक ट्यूबलाइट दिखेगा, उधर आ जाना. मी म्हटलं ओके. शिरलो. 12ची वेळ, 12 वाजून गेलेले होते आणि मला ती गल्ली शोधायची होती ट्यूबलाईटवाली. तर मी ती सायकल घेऊन जायचो त्या गल्लीत आणि ज्या स्पीडने जायचो त्याच्या डबल स्पीडने मला बाहेर यावं लागायचं, कारण त्या गल्लीतले सगळे कुत्रे भुंकत माझ्या मागे लागलेले असायचे. असे मी जवळजवळ सगळ्या गल्ल्या पालथ्या घातल्या, कारण सगळ्याच गल्ल्यांमध्ये समोर ट्यूबलाईट होती. आणि हे बाहेर आल्यानंतर शेवटी 12:40 मी त्या ट्यूबलाईटच्या खाली पोहोचलो. तिथे मी त्या दिवशी पोहोचलो. 2 वाजता झोपलो. 5 वाजता उठून मी शांतिनिकेतनमध्ये होळी खेळलो, जे माझं 2 वर्षापूर्वीपासूनचं स्वप्न होतं. भारतातील रस्ते हा जनरलीच आपल्या सगळ्यांच्या औत्सुक्याचा विषय आहे, वेदनेचा पण आहे आणि कधी कधीच कम्फर्टचा आहे. तर तू तर एवढे रस्ते बघितले असतील देशातले, तर देशातले रस्ते ह्या विषयावरती आपण जरा आम्हाला दृक आणि श्राव्य पद्धतीने गायडन्स द्यावा. ह्या रस्त्यांमधनं फिरत असताना अडचणी तर बऱ्याच होत्या, पण ना मी फेसबुकवर जे म्हटलं ते पोस्ट लिहित होतो, त्याच्यामध्ये एका मित्राने पोस्ट लिहिली की अरे काय भंगार रस्ता आहे. तर मी म्हटलं मला तो कुठे भंगार रस्ता दिसला नाही. म्हणजे ठीक आहे की खराब आहेत, पण भंगार म्हणणे, कारण मी स्वतः निघालो ना. मग त्या ह्याच्यात एक कविता त्या ह्याच्यात पुढे लिहिली गेलेली की प्रवास पुढे सुरूच राहतो, रस्ते मागे पडत जातात, निरोप देणाऱ्या डोळ्यांच्या मनात वस्त्या वाढत जातात. घरट्याकडे परतायच्याच व्याख्याच नव्या रूप घेतात. घरट्याकडे परतायच्या व्याख्याच नवं रूप घेतात. रोज नव्या उंबराशी आपुलकीच्या गप्पा रंगतात. वा. प्रयत्नांच्या वेदनाही प्रेरणेचे स्रोत होतात. क्या बात. मैलाचे दगड सारे स्वप्नांचे दीप होतात. वा. प्रवास पुढे सुरूच राहतो, रस्ते नवे सापडत जातात. क्या बात. सो असं त्या दरम्यान मी लिहिलं होतं. अर्थातच ह्या अशा ओळी सुचताना तुम्हाला आता हे जे चित्र दिसेल की रस्ते, तर हे साधारण नॉर्थ ईस्टमधले वाहून गेलेले रस्ते आहेत, ज्या रस्त्यांमधनं मी हे केलं. पण दुसऱ्या ठिकाणी असा एखादा रस्ता सापडतो की ग्रीन बेल्ट आहे आणि त्या ह्याच्यातनं तुम्ही बघू शकता की फक्त सॅस्को मी दोघं धमाल करत चाललो आहे, असेही रस्ते होते. कधी रस्ते नाहीत अशा वेळेला पाण्यावरनं सॅस्को आणि मी बोटीतनं प्रवास केलेला आहे. हा ब्रिज आहे, एका गावाला जोडणारा ब्रिज आहे. ह्या ब्रिजवरनंच आहे, हा पूर्णपणे बांबूने बनलेला ब्रिज आहे, आसाममधला ब्रिज आहे. हे असे वळणांचे रस्ते ज्याच्यावरनं सायकलिंग करत 30 किलो मग तुम्हाला त्याच्यातलं प्रत्येक ग्रॅम तुम्हाला जाणवायला लागतो. अचानक तुम्ही एखाद्या स्वर्गात असल्यासारखे सुंदर ठिकाणी पोहोचले, सुंदर रस्त्यावरती. हो. आणि म्हणजे असा एखादा फोटो सापडणं तुम्हाला तुमच्या प्रवासात जो तुमची एक लाईफ टाईम मेमरी बनून जातो. म्हणजे असे क्षण हे तुम्हाला आयुष्यातला पुढचा रस्ता दाखवतात खरं. क्या बात, क्या बात. वा. आता माणसांकडे येऊया. हां, प्रदीप डुबल नावाचा माणूस ही पहिली व्यक्ती ज्याने मला फुकट चहा, बिस्किटं आणि पाण्याची बाटली दिली. त्याच्या आधी त्याने माझी खूप शाळा घेतली. काय गरज आहे, कशाला, तुमचे घरचं सगळं व्यवस्थित आहे का, मग बायकोने सोडलंच कसं, लग्न झालं आहे का, आणि संस्था तुम्हाला अशी कशी सोडते, मग संस्था पगार देते का याचं, मग गव्हर्नमेंट काय देणार का, मेडल मिळणार का, वगैरे वगैरे. आणि श्रद्धा, अंधश्रद्धा या विषयावर या माणसाने माझी 1.5 तास शाळा घेतली. आणि कशाला, आणि जाताना मी याचे पैसे द्यायला गेलो तर हा म्हणाला आता तुम्ही एवढं करताय तर आम्ही एवढं करू शकतो. तर अबे अशी माणसं लक्षात राहतात हो आयुष्यात. अभिजित सप्तर्षी हा माणूस अगदी जिवलग मित्र झाला आहे. 26 जानेवारीला मला एक मेसेज आला की सचिनदा तुम्ही असे निघालात, मी फेसबुकवर तुम्हाला फॉलो करतो आहे, या दिशेला आलात म्हणजे त्रिपुरामध्ये आलात तर मला भेटा. म्हणून मला वाटलं की ठीक आहे, पण ह्या माणसाला भेटलो. हा त्रिपुराचा SP आहे
आणि त्रिपुरामध्ये मी ज्यावेळेला शिरलो त्यावेळेला सगळीच धमाल होती. म्हणजे मी धर्मनगरची बॉर्डर आसाममधली बॉर्डर क्रॉस करून गेलो, समोर एक पोलीस येऊन उभा राहिला. आता जनरली मध्यमवर्गीय माणूस पोलीस बघितल्यानंतर घाबरतो, तसा मी घाबरलो, दचकलो. त्याने एका दिशेला हात दाखवला, मी त्या दिशेला गेलो. समोर बघितलं तर पोलीस स्टेशनमध्ये एक असं कार्पेट टाकलेलं होतं. तर ते मला बोलवायला लागले. तर कार्पेट खराब होऊ नये म्हणून मी बाजूने जायला लागलो. तर ते म्हणाले, सर ये आपके लिए है. म्हणून मग मी कार्पेटवरनं गेलो सायकल घेऊन. दोन्ही बाजूला 40 पोलीस टाळ्या वाजवत आहेत, सॅल्यूट करतायत आणि समोर तुम्हाला SP सॅल्यूट करतोय त्रिपुराचा. त्याच्यानंतर मला थिएटरमधली म्हणजे अजून एक स्वप्न माझं होतं की रतन थियाम सरांना भेटायचं, जे नाट्यक्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे, खूप मोठे दिग्दर्शक आहेत. यांना भेटायचं. 7 जानेवारीला भेटून मी त्यांचा आशीर्वाद घेतला. तो एक हे आहे याच्यातला अनुभव. आपल्याकडे वेदमध्ये जे सोनम वांगचूक आलेले त्यांना भेटलो. त्यांना एक माझं स्वप्न होतं की अरे आपण वेदवाले आहोत ना, तर वेदमध्ये येऊन गेलेल्या किमान काही माणसांना तरी भेटायचं. तिथला रस्ता खूप अवघड होता, पण ह्या माणसांना भेटलो. यांनी माझ्यासोबत 9 किलोमीटर सायकलिंग केलं आणि यांची सेकमॉल जी शाळा आहे, जी इथे आम्ही फक्त स्क्रीनवर, ती मी प्रत्यक्ष बघितली आणि ती प्रचंड सुंदर आहे आणि खूप इन्स्पायरिंग आहे. तर अशी काही म्हणजे मला वाटायचं किंवा आपल्याला वाटतं की आपणच वेडे आहोत. पण ग्रॅहम नावाचा एक माणूस दिसला. म्हणजे विलासपूरवरनं एक ब्रिज क्रॉस करून जाताना काही मुलांनी मला आवाज दिला, वो आपका दोस्त उधर बैठा है. मी म्हटलं माझा दोस्त, मी तर एकटाच फिरतोय. तर मला वाटलं की नक्की सायकलिस्ट असणार. गेलो मागे, बघितलं तर हा 61 वर्षाचा बाबा टी शर्ट असा हे करून पडलेला होता तिकडे. मी सुरुवात केली. तर साहेब 21,000 किलोमीटर सायकलिंग करून 17 देश पालथे घालून भारतात पोचले होते. वय वर्ष 61 आणि पुढच्या ऑक्टोबरपर्यंत हा माणूस सायकलिंग करणार आहे. त्याच्याबरोबर राहिलो, त्याच्याकडनं नवीन गोष्टी शिकलो, कशी कुठली सायकल का वापरायची. तो पण कॅन्सर अवेअरनेससाठी हे करत होता. तर कॉजसाठी सायकलिंग करताना आणखी काय करता हे एक इव्हेंट एक त्याच्याबरोबर. सो असे बरेचसे मित्र त्याच्यामध्ये भेटत गेले. बरं, आता तू ज्या ज्या ठिकाणी राहिलास हां म्हणजे तू वेगवेगळ्या घरांची झलक आम्हाला दाखव. जनरली ह्या सगळ्या प्रवासात खर्च लिमिटेड ठेवण्यासाठी 700 रुपये एक टार्गेट ठेवलेलं होतं. त्याच्यातले 300 रुपये जास्तीत जास्त राहण्याच्या ठिकाणावर घालवायचे आणि 400 रुपये खाण्यावर. तर 300 रुपयात अर्थातच तुम्हाला फार काय म्हणजे लोकांनी हे जरा बरं दिसतंय जे समोर दिसतंय ते. हां, हे बरं दिसतंय म्हणजे अशी बरी ठिकाणं दिसायला सुंदर दिसतात, पण वरती पंखा नव्हता आणि जी कॉट होती तिथे म्हणजे माझ्या सुदैवाने आता ही सुंदर दिसणारी बेडशीट आहे, पण अस्थमाचा त्रास असल्यामुळे तिथली धूळ आणि ह्या गोष्टींचा त्रास व्हायचा. बरं, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बोर्ड होता, पण त्याला सॉकेटच नव्हतं जिथे मी माझे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस सगळे चार्जिंग करू शकतो. आणि जनरली मॅक्झिमम वेळा दमल्यानंतर जी काही जागा मिळायची ना स्वस्तात, म्हणजे माझ्या बजेटमध्ये, ही 2ऱ्या किंवा 3ऱ्या मजल्यावर असायची. तर मग हे सगळं सामान्य अट एकच असायची माझी, सायकल आत गेली पाहिजे. मी बाहेर राहिलो तरी चालेल, म्हणून तिथे फोटोमध्ये सायकल पण दिसते आतमध्ये आहे. सो हे ठिकाण झालं. त्याच्यानंतर उमरपूर म्हणून वेस्ट बेंगालमध्ये एक गाव आहे. इथे मी गेलो तर त्यांनी मला सांगितलं की मी तुला 300 रुपयात रूम देऊ शकतो. मी म्हटलं सॉरी, माझं 200 रुपये बजेट आहे. मग त्याने विचार केला, मी 250 रुपयात तुला देईन. तर 250 रुपयात त्याने माझ्यासाठी एक रूम पैदा केली. कारण ती रूम म्हणजे 6 बाय 8 फुटाचं एक बोळखंड होतं, ज्याच्यात एक बेड होता, ज्याचा एक दरवाजा उघडला की डायरेक्ट दुसरा बाथरूमचा दरवाजा समोर यायचा, अशी ती जागा होती. तिथे मला एवढ्या प्रवासातनं काहीतरी तुम्हाला एक इंट्युशन्स यायला लागतात की इधर कुछ गडबड आहे, इथे काहीतरी हे आहे. तर मी त्याला, पण माझ्याकडे पर्याय नव्हता कारण मी तोपर्यंत अंधार पडलेला. आणि मी त्याला म्हटलं की ठीक आहे चालेल मला. आतून बघितलं तर कडीचा हा गोंधळ होता, म्हणजे आतून कडी लावली तरी बाहेरून कोणीही दरवाजा उघडू शकत होता. आणि त्या हॉटेलचा मालक मला सारखा सांगत होता की तुम्ही रूममध्ये जेवा. तर म्हटलं नाही, मी जेवणार रूममध्ये नाही, मला बाहेर, कारण एक तर तो वास आणि रात्रीचा. तो सारखा मागे लावून मी खाली जाऊन जेवलो आणि काय माझ्या डोक्यात आलं, म्हटलं गडबड आहे. मी या सगळ्या बॅगा काढल्या, त्या दरवाजावर अशा एकावर एक रचून ठेवल्या.
दरवाजाच्या इथे डोकं करून असं झोपायचं होतं, पण मग मी मुद्दाम उलटा झोपलो आणि उलटा झोपलो, थोडासा ॲलर्ट होतो. पहाटे बरोबर 3:45 वाजता एक माणूस धाडकन दरवाजा उघडून आत आला. आत आल्यानंतर मी उठून बसलो, कारण मी ॲलर्ट होतो. त्याने विचारला क्या आहे. मी म्हटलं क्या आहे, तू आलायस माझ्याकडे. तर त्याने दरवाजा उघडून घेतला आणि पळून गेला. तर मी सकाळी मॅनेजरला सांगितलं की अरे असं असं झालं. म्हणाला ऐसा हुआ, हमारा स्टाफ देखो, इसमें से कौन है क्या. म्हटलं मित्र ह्याच्यापैकी कोणी नसणार म्हटलं, आणि मला ते काही शहानिशा करायची नाही, मला निघायचं, मी नाश्ता करतो आणि निघतो. तर अशाही जागा राहायला मिळाल्या तिथे. हां, आता जेवणाकडे येऊया. तर तऱ्हेची भारतातले खाद्यपदार्थ तू खाल्लेस. हे ताट कुठलं आहे? हे साऊथमधलंच आहे. इथे गंमत, आता तुम्ही केळीचं ताट खाली हे पान बघताय, तर 2-3 दिवसात मी एक्सपर्ट झालेलो की केळीच्या पानात आपल्याला आता जेवता येत आहे. तर दुसऱ्या दिवशी नंतर मी त्याने केळीचं पान आणलं, बाजूला ग्लास देतात, त्यातनं पाणी घ्यायचं, त्याच्यावर शिंपडायचं, पुसायचं, मग ते वाढणार. तर मी ते छान असं पुसलं, तरी तो माझ्याकडे असा उभा राहून कमरेवर हात ठेवून रागाने बघतोय. मी म्हटलं वाढ ना आता काय. तो म्हणाला असं नाही. मग त्याने ते पान उघडलं. मी मागच्या बाजूने ते धुवून साफ करत होतो आणि त्याने ते पान उघडलं. मग मला पुन्हा साफ करायला लावलं आणि मग त्याच्यावर जेवण वाढलं. मायापुरी मणिपूरमधलं हे गाव. तर एका घरात इथे गेलो, ही अम्मा भेटली. तिला हिंदी धड येत नव्हतं, इंग्लिश धड येत नव्हतं, पण जे काही येत होतं त्याच्यात ती आपलं चालवत होते. ही अम्मा भेटली, मला म्हणाली ठीक आहे. तिचं एक छान वाक्य होतं, सगळी वाक्य झाली की शेवट तिचा असायचा चिंता ना करू, हां भैया सब ठीक होगा, सब ठीक हो. म्हणून तिने मला राहायला जागा दिली. 200 रुपयात माझी मिळाली. म्हणाला सफा करेगा. म्हटलं सफा 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 म्हणजे आंघोळ करशील का. मग आंघोळीसाठी तिने गरम पाणी काढलं. घरात इलेक्ट्रिसिटी नाही, घरात तिच्या 4 मुली होत्या. तर मी म्हटलं की जेवणाचं काय. तर बाहेर बघितलं तर ईस्टर होता, त्याच्यामुळे फ्रायडे असल्यामुळे सगळं बाहेरचं बंद होतं. तर मग हिच्या नवऱ्याने माझ्याबरोबर अख्खं गाव ढूंढलं की ह्याला जेवायला कुठे मिळेल, हॉटेल कुठेच जेवायला मिळेल ना. तर मी त्याला समजायला लागलो की आपण आपल्या घरी जेवू ना, आपल्या घरी जे काही असेल ते आपण जेवूया. तो नाही, तो ऐकायलाच तयार नाही. तो शोधतोय, शेवटी निराश झाला, म्हणाला घरी जाऊया. मग मी अम्माला सांगितलं अम्मा घर पे जो भी होगा तो हम खाएंगे. तर अम्मा काहीतरी तिने डिस्कस केलं नवऱ्याबरोबर त्यांच्या भाषेमध्ये आणि मला म्हणाली की रुको हाँ भैया, मैं सामने के घर में जाके आपके लिए अच्छा खाना बनाएगा. म्हटलं का सामने के घर है. तुम नहीं, उधर प्रेशर कुकर है ना, तुम बम्बई से आया तो तुमको प्रेशर कुकर का राईस खिलाएगा. असं म्हणून तिने जेवण आणलं. रात्रीच्या अंधारात कॅन्डल लाईट डिनर, गप्पा सुरू होत्या, नॉर्मल कॅज्युअल गप्पा, खूप बडबडी होती. तिला जेवढं हिंदी येत होतं. भैया 2 दिन पहले ना अम्मा बहुत रोया. म्हटलं का रडली बाबा अम्मा. तर अम्मा का छोटा लड़का, लड़की का लड़का वो नदी गया तो अम्मा बहुत रोया. म्हटलं अम्मा का रडली. वो नदी में गिर गया. म्हटलं मग गिर गया तर मग त्याच्यात रडण्यासारखं नाही. नहीं वो गिर गया तो मर गया तो अम्मा बहुत रोई. तर ते इतकं ती असे कॅज्युअली आणि सटल सांगत होती, मला म्हणजे असं खास जाईना. एक बरं होतं की अंधार होता, त्याच्यामुळे जे काही अश्रू आले त्याला मी वाट करून दिली. सगळं झाल्यावर अम्मा म्हणाली की हम पैसा मागेगा नहीं, तुमको जो देना देणं दे दो. तर मी म्हटलं ठीक आहे. तर माझं बजेट होतं त्याच्याप्रमाणे मी तिला 200 रुपये दिले. तर ते 200 रुपये दिल्यानंतर तिच्या घरातली प्रत्येक व्यक्ती मला थँक्यू म्हणत होती. थँक्यू भैया, थँक्यू भैया. मला काय नाही, म्हटलं 200 रुपये एवढं काय. म्हटलं ठीक आहे, पण इथली पद्धत असेल म्हणून मी सोडून दिलं. दुसऱ्या दिवशी जाताना सकाळी उठलो तर अम्मा माझ्यासमोर आली, मला 200 रुपये दाखवत म्हणाली भैया आज अम्मा बाजार जाएगा. म्हटलं बरं. तिने ते 200 रुपये घेऊन नवऱ्याबरोबर गेली. थोड्या वेळाने तो म्हातारा अंकल, तिचा नवरा, पाठीवर एक अर्धं तांदळाचं कोण घेऊन आला. त्यावेळेला मला आदल्या रात्री जी सगळी मंडळी थँक्यू म्हणत होती त्याचा अर्थ लागला की तिच्या घरात स्वतःच्या परिवारासाठी खाण्यासाठी अन्न नसताना तिने समोरच्या घरात माझ्यासाठी जाऊन ते शिजवलं. आणि जिथे 150-200 रुपये आपण एका सँडविचवर सहज उडवतो, तिथे ते 200 रुपयात त्या परिवाराचं किती दिवसाचं जेवण भरलं गेलं असेल मला माहीत नाही. तर हेही अनुभव अशा सगळ्या राईडमध्ये येत गेले. आता आपण तू जे काम केलंस त्याच्याकडे येऊया. जनरली आता हे परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्र
मुक्तांगणमध्ये काम झालेलंच होतं. साताऱ्याला गेलो, तिथल्या MSW कॉलेजमध्ये त्या मुलांशी भेटलो, त्यांच्याशी बोलत होतो, तिथल्या स्टाफशी बोलत होतो, त्यांना मेंटल हेल्थ म्हणजे काय, IPH म्हणजे काय, मी हे का करतो आहे, हे सगळं सांगत होतो. शाळेतल्या मुलांशी बोलत होतो. तर शाळेतल्या मुलांशी बोलताना मेंटल हेल्थ म्हणजे सांगितलं तर काय, मग हे करता करता मला सायकलवरनंच एक उदाहरण सुचलं की समजा तुमच्याकडे एक छान सायकल आहे आणि त्या सायकलला सगळं आहे, डिस्क ब्रेक आहे, गिअर आहे, सगळं आहे, पण त्या सायकलला जर चेन नसेल तर काय होईल, तर तुम्ही कशी चालवू शकाल. त्यामुळे आम्ही ढकलत नेऊ, आम्ही उचलून नेऊ. पण ते म्हणाले, हे नाही म्हणाले की आम्ही हे टाकून देऊ. तर म्हटलं मेंटल हेल्थ हे आपल्या त्या सायकलला लागलेल्या चेनसारखं आहे. पालक ज्या वेळेला तुमच्यावर अतिप्रेम करतात आणि अतिप्रेमाने आपण बिघडतो ना, त्यावेळेला असं समजायचं की चेनला खूप ओव्हर ऑइलिंग झालं आहे किंवा चेनला आता ऑइलच मिळालेलं नाही आहे. तर हे दोन्ही नसलं तर असं मी त्यांना उदाहरणं देत 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 मेंटल हेल्थविषयी सांगत होतो, त्यांच्याशी बोलत होतो. हा फोटो एका ठिकाणी गुरुवायूरला जाताना एका स्कूटरवाल्याने कॉन्फिडेंटली सांगितलं, गुरुवायूरचा रस्ता ना हा काय, असा सरळ जा. सरळ गेलो, 20 किलोमीटर चुकीचा रस्ता आणि सगळा उंच सखल. त्या 20 किलोमीटरनंतर इरिटेशन आलेलं, पण बघितलं तर समोर एक कॉलेज आहे. म्हटलं आलोच होतं कदाचित ह्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी आपण आलो असू. आतमध्ये गेलो, मुलांबरोबर बोललो आणि त्यांच्याबरोबरचं इंटरॅक्शन खूप इन्स्पायरिंग होतं. म्हणजे मला ते 20 किलोमीटरचा विसरच पडला की अरे नाही, आपण बरोबर रस्त्याला होतो, रस्ता चुकल्याचं हे नाही. तिथून परत 20 किलोमीटर बाहेर आलो आणि मेन रस्त्याला लागलो. कितीतरी ठिकाणी वेगवेगळ्या संस्थांच्या मध्ये तू बोलत होतास. पुढे जाऊया. हो, सृष्टी विलेज नावाची एक ठिकाण आहे. हे पुन्हा 40 किलोमीटर आतमध्ये होतं. हे डिसेबल्ड लोकांचं गाव आहे, फिजिकली चॅलेंज लोकांसाठी तो एक गाव असं होतं. स्वतः अनाथ मुलगा, पण त्यांना ह्या लोकांना तुम्ही सहानुभूती नुसती देऊ नका असं करत त्याचं काम तिथे सुरू आहे. ते बघायला गेलो. जनरली अशा अवतारातल्या माणसांना आपण कुठल्या तरी धर्माची वगैरे लेबलं लावून एक जजमेंटल आपण हे करतो, तसं न करता मी या माणसाची गप्पा मारायला लागलो. तर त्याने मला कलिंगड दिलं, 10 रुपये प्लेट होतं. मग तू का करतो, कशाला करतो, म्हणजे काय होतं असं बघितल्यावर ना मी त्याला 10 रुपये देऊन निघणार. तो म्हणाला 5 मिनिट रुक सकते हो का. मी थांबलो. मग तो मला म्हणायला लागला की मला ना असा असा त्रास होतो, म्हणजे मला ना खूप राग येतो. मला एखादी व्यक्ती भेटायला आली की मला अशी वाटते की ही माझ्याविषयी काहीतरी वाईट बोलते, मनात वाईट विचार करते. मग माझा राग अनावर होतो आणि मला त्याचा खून करावा असा वाटतो. तर मग मी त्याला मला येत असलेलं एक बेसिक काउन्सिलिंग त्याच्याबरोबर केलं की हे तुला का होत असेल, मग याच्यासाठी तू मदत कुठे घेऊ शकतो, कशी. ह्या दरम्यान त्याच्याकडे 2 गिऱ्हाईकं आली. तर तो सहज देऊ शकत होता ना तिथे कापून 10 रुपये, कारण ते 10 रुपये याच्यावर त्याची रोजी होती. त्याने त्या 2 माणसांना सांगितलं की अभी मैं ना ये सर के साथ बात कर रहा हूँ, आप थोडी देर बाद आना. म्हणून त्याने त्याचं काम थांबवलं, माझ्याकडनं हे शिकून घेतलं आणि जाताना माझी काउन्सिलिंग फीज म्हणून मला एक फ्री कलिंगडची प्लेट दिली. सो जिथे शिक्षणाचा अडथळा नाही आहे तिथे मेंटल हेल्थ अशी लोक जर मदत घेतात तर आपल्याला अजून खूप त्या बाबतीत वेगळे प्रयत्न करायला हवेत. मला वाटतं ना, बाबाने जे सांगितलं त्याच्यातल्या अनेक गोष्टी तू आम्हाला करून दाखवल्यास, आणि म्हणून मला असं वाटतं की बाबा हा एका ज्येष्ठ पिढीचा एक त्या पिढीचा एक प्रवक्ता किंवा त्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून आला. पण बाबा जे सांगत होता ते तुझ्यासारख्या तरुण पिढीने करून दाखवलं. म्हणजे एका बाजूने ती थिअरी आणि हे प्रॅक्टिकल झालं आजच्या दिवसामध्ये, असं मला खूप वाटतं. कारण बाबा जे म्हणत होता तोच दृष्टिकोन तू आम्हाला जगून दाखवलास. जे ज्येष्ठांनी सांगितलं ते तरुण लोक जगतायत, ह्याच्यापेक्षा आशेचं दुसरं काही निशाण असू शकत नाही. त्यामुळं या नोटवरती आपण आजच्या दिवसाची सांगता करूया.